पुढचा प्रकार म्हणजे साधारणपणे फुटपाथ मोठ्या प्रमाणावरती शहरांमध्ये आपल्याला सर्वदूर पाहायला मिळतात आणि या फुटपाथ इतक्या छान बांधलेले असतात की त्यातमध्ये उतार व्यवस्थित मेंटेन केलेला असतो, कारण साधारणपणे 8 ते 10 इंच वर रस्त्याच्या फुटपाथची उंची असते, त्यामुळे त्याचा उतार इथं अशा पद्धतीने ठेवलेला असतो की त्यावर पडणारं पावसाचं पाणी लॅटरल सीपेज ज्याला आपण म्हणतो, म्हणजे वेगाने न येता अगदी हळूहळू येऊन ते आपल्या रस्त्यावर असलेल्या ड्रेन्समध्ये ते पाणी सोडलं जात असतं। आता हे पाणी थेट पावसाचं पडलेलं असल्यामुळे याची गुणवत्ता पावसाची चांगली असते। ह्या पाण्याचा सदुपयोग आपल्याला करण्यासाठी साधारणपणे 2 मीटर बाय 2 मीटरचं एक चौकोन फक्त फुटपाथवरती ज्या आपण ब्रिक्स लावतो, ज्याला आपण इम्परवियस ब्लॉक्स असे म्हणतो, ते लावलेले असतील तर तेवढाच फक्त पोर्शन आपल्याला काढायचा आहे 2 मीटर बाय 2 मीटरचा, आणि त्यात आपल्याला एक आपण जे हँड ड्रिलिंग करतो ज्याला आपण शॉर्ट होल्स म्हणतो, हे 10 ते 20 फुटाचे शॉर्ट होल्स मधल्या भागामध्ये घ्यायचे आहेत की जेणेकरून अस्तित्वात असलेलं जे काही फुटपाथचं बांधकाम आहे, पादचारी मार्गाचं बांधकाम आहे, त्याला कुठलाही धोका निर्माण होत नाही। आणि या शॉर्ट होल्समध्ये आपल्याला चाळलेली जी वाळू आहे ती चाळलेली वाळू आपल्याला भरायची आहे आणि नंतर आपण जेवढी 2 बाय 2 मीटर बाय 2 मीटरच्या जेवढे काही ब्लॉक्स काढलेले असतील त्या सगळ्यांच्या मध्ये आपल्याला पाझर विटा त्याच आकाराच्या आपल्याला लावायच्या आहेत, जेणेकरून होणार काय आहे की 2 मीटर बाय 2 मीटर एरियावरती पडणारा पाऊस किंवा आजूबाजूच्या भागात पडणारा पाऊस जो असेल तो हळूहळू 2 मीटर बाय 2 मीटर म्हणजे 4 चौरस मीटरच्या क्षेत्रावरती येईल आणि पाझर विटांच्या माध्यमातून ते पाणी खाली जाईल आणि आपण जे शॉर्ट होल्स केलेले आहे 20-20 फुटाचे त्यातनं ते थेट जलधारकापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था होईल। साधारणपणे आपण जर हे काम 100 मीटरच्या फुटपाथवरती करू शकलो, 100 चौरस मीटरच्या फुटपाथवर करू शकलो तर साधारणपणे एका पावसाळ्यामध्ये, म्हणजे आता पुणे शहराचा जर का आपण सरासरी पाऊस बघितला तर साधारण 790 हिशोबासाठी 800 मिलीमीटर धरूया, तर ह्या 800 मिलीमीटर पावसामधनं पडणारं पाणी साधारण 40 ते 50 हजार लिटर पाणी 100 चौरस मीटरच्या फुटपाथवरून पुनर्भरित होण्याची व्यवस्था आपण करू शकतो। आता यातनं काय साध्य करता येणार आहे, आपल्याला 2 फायदे याच्यात मोठे होणार आहे। पहिला फायदा असा की फुटपाथवरनं वाहून जाणारं पाणी जे आहे ते कमीत कमी ड्रेन्सला जाईल आणि जास्तीत जास्त पुनर्भरणामध्ये त्याचं रूपांतरण होईल। दुसरं असं आहे की बऱ्याच वेळेला असंही होतं की फुटपाथवरती पावसाचं पाणी तुंबतं आणि ती फुटपाथसुद्धा खराब होते, ते सुद्धा आपल्याला याच्यातनं टाळता येणार आहे। म्हणजे हे 2 फायदे याचे होणार आहे। पण फक्त एक काळजी अशी घ्यायची आहे की समजा एखाद्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती पूर आला तर त्या पुराच्या वेळेला या पाझर विटांच्या वरती जर पुराचं पाणी साठलं गेलेलं असेल तर शक्यता अशी असते की गाळसुद्धा त्यावर बसण्याची शक्यता असते। मग अशा वेळेला तो गाळ स्वच्छ झाल्याशिवाय पाझरणाची प्रक्रिया पुन्हा पूर्ववत होणार नाही, त्यासाठी आपल्याला ती स्वच्छ करण्याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे। फुटपाथवर पडणारं पावसाचं पाणी देखील आपण भूजलामध्ये थेट रूपांतरित करू शकतो आणि भूजलाची पातळी वाढवण्यासाठी आपले फुटपाथसुद्धा मदतीला येऊ शकते, याचाही आपण सर्व शहरी मंडळींनी विचार करायचा आहे।